मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली होती ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कुणबी प्रमाणपत्र मिळावं, त्या मागणी संदर्भात कालच्या अधिवेशनामध्ये तशी काही चर्चा झालेली नाही आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज समाजाची बैठक बोलवली, मराठा समाजासोबत चर्चा केली आणि त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत। आपण त्यांच्याकडून सगळ्यात आधी पुढचं आंदोलन नेमकं कसं असणार आहे, काय असणार आहे, त्याचं स्वरूप जाणून घेऊया। पाटील साहेब, आता पुढचं आंदोलन जे असणार आहे त्याचं नेमकं स्वरूप काय असणार आहे, किती दिवस चालणार आहे? 24 फेब्रुवारीपासून आंदोलन आता राज्यात प्रत्येक राज्यातल्या गावागावात रास्ता रोको आंदोलन सुरू होतं। रास्ता रोको आंदोलन यासाठी आहे की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावी म्हणून दर दिवस सरकारला निवेदन दिलं जाणार आहे आणि दर दिवस रास्ता रोको केला जाणार आहे। अशा स्वरूपाचं आंदोलन पुकारलेलं आहे आणि 1 तारखेला वयोवृद्ध माणसं सुद्धा उपोषणाला बसणार आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्याच दिवशी सर्व राजकीय पक्षांच्या आमदार मंत्री महोदयांची बैठक तिथे त्यांनी सगळ्यांनी यावं। त्यांना सन्मानानं बोलवलेलं आहे, कोणीही समाजाचा माणूस त्यांना माघारी बोलणार नाही त्या दिवसापुरता। सगळ्यांनी साथ देण्यासाठी यावं आणि अंमलबजावणी करण्यासाठी यावं आणि 3 मार्चला सगळ्यात मोठं राज्यातलं आंदोलन राहणार आहे की प्रत्येक जिल्ह्यात एकाच ठिकाणी, राज्यभरात एकाच ठिकाणी एकाच वेळी जिल्ह्यात आंदोलन उभं राहणार आहे। प्रत्येक घरातला मराठा त्या रास्ता रोकोला जिल्ह्यातल्या 3 मार्चच्या येणार आहे। कारण कलेक्टर साहेबांच्या ऑफिस समोर जर रास्ता रोको केला तर तिथं त्यांना निवेदन देता येईल। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातल्या कलेक्टर आणि साहेबांच्या ऑफिस समोर रास्ता रोको आंदोलन जिल्ह्याच्या वतीनं होणार आहे। पण संपूर्ण जिल्ह्यातला मराठा समाज त्या रास्ता रोकोत येणार आहे आणि सरकारला अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करण्यासाठी निवेदन देणार आहे। एकाच वेळी राज्यात आणि एकाच ठिकाणी संपूर्ण समाजाच्या वतीनं आंदोलन होणार आहे, प्रचंड शक्तिशाली, शांततेत। साहेब, हे जे काही स्वरूप आहे म्हणजे रास्ता रोको असेल, रोज रास्ता रोको करणं असेल किंवा मग 3 तारखेला एकत्रित रास्ता रोको करणं असेल, 1 तारखेपासून वयोवृद्ध माणसांनी उपोषणाला बसणं असेल, याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो। तो झाला तर ती जबाबदारी कोणाची असणार आहे? तुमच्या आदेशावर मराठा समाज आंदोलन करायला तयार आहे, तुम्ही सांगाल ती दिशा मान्य करायला सुद्धा तयार आहे, असं स्वतः मराठा आंदोलक म्हणतात सकाळपासून जेव्हा आपण बातचीत करतोय। ज्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यासाठी जबाबदार कोण असणार, कोणी जबाबदारी घ्यावी? सरकारने। तर कायदा सुव्यवस्था आमच्याकडून बिघडणारच नाही। आम्हाला आमच्या मागण्याचा अधिकार आहे। प्रत्येक गावाला अधिकार नाही आहे का गावाला? आमच्या गावात आम्ही जमायला लागलो, आमच्या मागणीचा आम्हाला अधिकार नाही आहे का? आम्ही शांततेत करणार आहे। त्याच्यानंतर कोणी काही करल त्याला आम्ही थोडे जबाबदार आहेत। ते कोणी केलंय सरकारने बघायचं आणि त्याला जबाबदार सरकारच। आमच्याकडून शांततेत राहणार आहे, पण पूर्ण राज्यात राहणार आणि आमच्या दारात सुद्धा 24 तारखेपासून राजकीय नेत्यांनी यायचं नाही, मराठा समाजाच्या अजिबात यायचं। पुन्हा एकदा गावबंदीच म्हणायचं काय याला? दारात यायचं नाही म्हणजे? आमच्या दारात येऊ नका, त्यांना काय अर्थ काढत त्यांनी ठरवायचं। आमच्या दारात त्यांनी उभं राहायचं नाही मराठ्यांच्या, जोपर्यंत सगळ्या सोयरीची अंमलबजावणी होत नाही। नसता मग सगळ्यांनी अंमलबजावणीसाठी जायचं। त्यांना फक्त एकच दिवस सुट्टी, 1 मार्चला त्यांना अंतरवाली तिकडे यायचंय। त्यांना सगळा मराठा समाज सन्मानाने येऊ देणार। 1 मार्चला नेमकं कोणत्या कोणत्या नेत्यांना तुम्ही बोलवताय? म्हणजे माझे आमदार असतील, पण ते फक्त मराठा समाजातले का कोणत्याही समाजातले, सगळ्याच समाजातल्या आमदारांना तुम्ही बोलवताय का नेत्यांना बोलवताय? सर्व पक्षीय, जेवढे पक्ष आहेत, जेवढ्या पक्षाचे आमदार आहेत, माजी आमदार आहेत, मराठा समाजाचे मंत्री आहेत, माजी मंत्री आहेत, खासदार आहेत, माजी खासदार आहेत, यांनी सगळ्यांना 1 मार्चला अंतरवालीत 12 वाजेपर्यंत यावं। कारण 1ला बैठक सुरू करायची त्यांची। ते नाही आले तर बैठक नाही सुरू होणार। फक्त मराठा समाजातले आता जर आमच्या मागणीबद्दल, मराठा समाजाबद्दल जर असतं असेल तर इतर समाजानं सुद्धा यावं, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाणार। इतर समाजाच्या आमदारांनी, मंत्र्यांनी सुद्धा यावं, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाणार। आणि त्यांना मागणीचा आमच्या द्वेष असेल तर ते कशाला येतील? त्यामुळे आमच्याकडून त्यांना आमंत्रण आहे। साधारण 3 तारखेला हे जे आंदोलन आहे ते संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी बैठक घेऊया असं तुम्ही सांगितलं आणि त्यानंतर पुढच्या आंदोलनासंदर्भात आपण चर्चा करूया। तुम्ही बोलताना असंही म्हणालात की मुंबईला जायचं किंवा नाही हे आपण ठरवू। काय असणार आहे नेमकं पुढचं आंदोलन? पुन्हा एकदा मुंबईकडची वाटचाल असेल का? 24 तारखेपासून सलग कायमस्वरूपी अंमलबजावणी होईपर्यंत रास्ता रोको राहणार आहे आणि दर दिवस सरकारला निवेदन दिलं जाणार आहे। फक्त 4 तारखेला सुद्धा सुरूच राहणार आहे। 3चा प्रचंड मोठं आंदोलन आहे, 3 मार्चचं। ते झाल्याच्या नंतर आमचे प्रमुख बांधव जे मराठा समाजाचं ज्यांना शक्य आहे ते सामान्यापासून प्रमुख सगळेच येतील। मग पुढचा निर्णय मुंबईला जाण्याचा दुसरा टप्पा सुरू होतोय की पुढचं आंदोलन करायचं।
आणखीन वेगळं. त्याच्यासाठी 4 तारखेला पुन्हा घोषणा केली जाणार आहे. पण आता सुट्टी नाही, सलग आंदोलन सुरू राहणार आहे, सलग बंद राहणार नाही. एक दिवस रास्ता रोको केला आणि दुसऱ्या दिवशी बंद, दुसऱ्या दिवशी सुद्धा रास्ता रोको करून नियमितपणानं निवेदन दिलं जाणार आहे. दर दिवसच्या तारखेस सरकारला अंमलबजावणी करा म्हणून. हे सगळं सुरू असताना तुमच्यावर टीका सुद्धा सातत्यानं होते. म्हणजे राजकीय वर्तुळातली टीका म्हणायची तर तुम्ही गोधडीच्या आतमध्ये मोबाईल बघत असता, अशी टीका होते. या टीकेकडे कशा प्रकारे पाहताय? मराठा समाज तुमच्यावर होणारी टीका सुद्धा बघतोय, तुमचं होणारं कौतुक सुद्धा बघतोय. मराठा समाजाला या टीकेविषयी काय सांगा? सहन होत नाही. मराठा समाजासाठी प्रामाणिकपणानं काम करतो, फुटत नाही, मॅनेज होत नाही, सहन होत नाही. मग सहन होत नाही, त्यांना मिळालं पाहिजे मान सन्मान, अमकं तमकं. त्यामुळे ते सहन होत नाही, ते बदनाम करणारच. मी समाजासाठी बदनामी सहन करायला तयार आहे, कारण मला समाजाचं मोठं झालेल्या समाजाचे पोरं बघायचे, ही पण आहे माझा, आणि त्यांना स्वतः मोठं झालेलं बघायचं. त्यामुळे कोणी गोधडीत मोबाईल काय म्हणलं काय म्हणलं, त्यांच्या मग काही होत नाही, काहीच होत नाही त्यांचे, ते संपणार आहेत. बारस्कर महाराज म्हणून जी व्यक्ती आहे त्यांनी तुमच्यावर आरोप केलेले आहेत. तुम्ही तुकाराम महाराजांचा अपमान केला असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही खोटं बोलता, तुम्हाला कायद्याचं ज्ञान नाही, अशा प्रकारचे बरेच आरोप केलेले आहेत. मला त्याच्या विषयावर बोलायचंच नाही. फक्त जगद्गुरू तुकाराम महाराजांचा विषय आल्यामुळे आमच्या अस्मितेचा आला विषय. आमचे जीव की प्राण आहेत, म्हणून मी जे झालंय ते त्याला बोलण्याच्या नादात झाले. यांना स्वार्थीपोटी माझ्याकडे येत होते आणि खूप दिवसांनी आले स्वार्थ साधून. माझ्या हाताने पाणी पाजायचं, मग तो मोठा होणार, मग तो तिकडे आमदार मंत्र्याला दाखविणार, मी हे करून तुम्हाला जमलं नाही ते मी केलं हे दाखवायचं, आणि मराठ्याच्या जीवावर शेण खायचं. मग त्या याच्यात तू इतके दिवस कुठं होता? तू खाली होय, तू मराठ्याच्या हिताचा नाही खाली होय. त्यावेळेस काय ज्ञानाचे ढोस पाहिजेत असेल तो संत महात्म्यांचे. त्यावेळेस म्हणलं असं तू शिकू नको मला, संत काय आहेत हे काय तू शिकू नको मला. त्यापोटी गेला असेल, आणि त्यावेळेस ऑटोमॅटिकच चिडचिड असतील, उपोषण हे विषय डेंजर असतो, त्यामुळं माणूस थोडा हीच करतो. त्याबद्दल मी जगद्गुरू तुकाराम महाराजांची कानं धरून माफी मागितली. त्यांच्यापेक्षा आम्हाला मोठं कोण? छत्रपती शिवाजी महाराज आणि तेच. त्यामुळं त्यांची मागितली, याची नाही. हे आम्हाला माहिती आहे, ट्रॅपमधला आहे, हे ट्रॅप रचल्यातला मधला आहे, राजकारण करतोय, याच्या हाताने पाणी प्यायचं, अमकच करायचं. ज्ञान नाही, मला ज्ञान नाही, कायला येत होता इकडं माझ्याकडं, काय येत होतं रे? महाराज म्हणतो स्वतःला हे असले वंगडे, हे काय मराठीचं वाटोळं करायला निघालेले. मला ज्ञान नाही येत, काय आला होता माझ्याकडं? तो आहे नेत्या संघ बागलात पिशी अडकून कायला पळत होता रे तुरु तुरु? कोण नेते? मॉडेली शिळी पळाली म्हणून पळत होता, काय पळत होता रे? तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून सरकारला मोठं करून तो त्यांच्यापाशी स्वार्थ साधून मराठ्यांचं वाटोळं करू नको, तुला मी स्पष्ट सांगतो. याच्यानंतर मला हे प्रश्न विचारू नका. महाराजांबद्दल ठीक आहे, त्याला काय करायचं करू, त्याला काय किंमत द्यायची असलं कोण येते बुळ कुठं? अहो, ज्याला तुम्हाला साधा प्रश्न आहे राव, ज्याला व्हॉट्सअप फेसबुकवर नेट सोशल मीडियाला कुणी गिनीत नाही, त्याला एकाएकी एवढा प्लॅटफॉर्म उभा राहिला कसा मीडियाचा मुंबईतून? हे सरकारचा ट्रॅप आहे. मी 10% मान्य करावं, नसतं तुला आम्ही असं बदनाम करू, चौकून लोक उठवू, असा सरकारचा प्लॅन आहे. आणि ही बळीचा बकरा झालाय, मराठ्यासाठी गद्दारीचा शिक्का लावून घ्यायला लागला स्वतःला. येऊ याचं विचारूच नका मला, बाकीचं घेणीतच नाही मी त्याला. महाराजांचे आडून करायला फक्त तो. तर महाराजांच्या बद्दलची मी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली, मी पाश्चाताप सुद्धा व्यक्त करेल महाराजांच्या बद्दल, कारण मी वारकरी संप्रदायाला मानणार आहे. त्यामुळे त्याचा पुढचा विषय सोडूनच द्या, त्याचे काय अवकात आहे. या संदर्भातले 2 प्रश्न खरंच महत्वाचे आहेत, कारण तुम्ही म्हणालात की तुम्ही महाराजांची माफी मागितली, त्या व्यक्तीची माफी मागत नाहीयेत. मात्र ते असं म्हणतात की तुम्ही फोन करून त्यांची माफी मागितली होती म्हणून ते भेटायला आले होते. तुम्हाला असं काही आठवतंय, तुम्ही फोन करून त्यांची माफी मागितली होती? असं काही गिनीतच नाही तर त्याला काय माफी मागीन? जो मराठ्यांच्या विरोधातला आहे त्यांचं चुळीतो आणि मराठ्यांचं खातो. मराठ्यांच्या जीवावर मराठ्यांचे पोरं मुडदे पडले पाहिजेत, स्वतःचा स्वार्थ साधायचा. असले काय भिकार रावलात, यांना काय, यांचं काय, हे पदव्या लावायच्यात फक्त. कुठंतरी कुटाने करून आलेले, कुणाच्या भिशा घेऊन पळालेले, कुणाच्या जागा हडप केलेली, ही असली ही आळंदीत काय काय केलेले कुटाने, हे महाराज लावून आलेले आहेत फक्त जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नावाखाली. आणि इकडं प्रवचन शिकायला लागला लोकाला स्वार्थासाठी. काय असल्या भिकारड्यांचा काय विचार करायचा? यांच्यापेक्षा कितीतरी महंत मातंबर पडले, ते बिचारे शब्द काढत नाही, समाज एक वाटलाय, आनंद व्यक्त करतात. आमच्याकडून एखादी चूक झाली असेल तर आम्ही मोठ्या मनाने केली ना, माणूस शेवटी प्रत्येकाकडून होतंय. पण त्याच्या आडून तो मराठा समाज संपायला निघाला,
दुही निर्माण करायला निघाला सरकारचं ऐकून. तो नेत्याला तुला काहीतरी बनवायचं होतं ते करून. नेत्यात काही प्रवक्ते बी आहेत शिंदे साहेबाचे, यांच्या मनधरणी करायसाठी काय नाटकं करतो. अहो साधा विषय हो, एवढं मोठं मीडियाचं नेटवर्क एका झपक्यास उभा राहतं कसं. इथं चांगले चांगले कामं पडेल मागं पडलेत, आणखीन त्यांचं नाव सुद्धा माहीत नाहीत फेसबुक व्हॉट्सअपला लोकांना. ही कुठं एका रात्रीत आला, एवढी कोणची याची पुण्य ही लोकांना वरबडून खाऊन मोठे झालेली. त्यामुळे त्याचं ना बाकीच्या प्रश्नाचं मला देणं घेणं, तेवढ्याच प्रश्नाचं देणं घेणं. महाराजांबद्दल काय मला माहिती, त्या ट्रॅपमधलं हे मागं शिजलेलं आहे 1 महिन्यापूर्वीच, ते विचारूच नका, त्याचे उत्तर मी देऊ शकत नाही इथून पुढे. तुम्ही शिंदे साहेबांचा एक प्रवक्ता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असं म्हणताय, आणि हे जे आहेत बारसकर ते एका नेत्यासोबत येत होते असं म्हणताय. ते नेते कोण तेवढं तरी सांगा. किंवा नाही गप्प बसला तर ते सगळे नाव घेणार आम्ही. ते नेते सुद्धा तुम्हाला भेटायला येत होते? मी सगळे ते कार्यक्रम उलटा सुलटा करणार, पण मला आता मला हे महत्वाचं आहे अंमलबजावणी. त्यामुळे त्याला काय करायचं करून दे. 8-15 दिवस कर म्हणा तुला काय करायचं. 8-15 दिवस त्याला काय सरकारचं गाजायचंय, काय कपडे धुवायचे त्याला, जितके कपडे चोळून धुवायचे तितके धुई, दगडाने ठासून धुई, काय नाही धुई, तुला त्यांचं जे धुणं धुवायचं ते तवर धुवून द्या त्याला काय. पण त्याच्याबद्दल विचारूच नका, ते आहेच कोणत्या लायकीचं, ते आहेच कोणत्या लायकीचं. ते फक्त प्रसिद्धीला आपल्याला प्रसिद्धीसाठी तिथं पाणी पाजायला आलं. त्याचे काय त्यांच्या हातून पाणी पिऊन घेतलं नाहीत किंवा मंचावरून खाली जा म्हणलात म्हणून त्यांनी हे सगळं. तू कशाला आला इतक्या दिवसानंतर, तू इतक्या दिवस कुठे गेलता. मध्यस्थी करणारा तुम्ही येत ना, 2-3 जण रॅल्यात चालणार होते, कुठे गेले. तुला काय माहिती कोणत्या भेताडात काय बोललं ते, तू लागला शिकायला आम्हाला. तुम्हाला घेतलं नाही, तुम्ही कोणत्या बाजूने ओढत होते, कसं घेणार आम्ही तुम्हाला. मी मराठ्याच्या बाजूने, तो यासारखा स्वार्थी मला तुम्हाला स्पष्ट सांगतो. मी फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल मला प्रचंड वाईट वाटतं. झालंय असेल त्यावेळेस, त्याबद्दलचं मी नाकारलं नाही, त्याबद्दल मी कानं धरून माफी मागितलेली. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी मी नतमस्तक बी होईल, मी पाश्चाताप सुद्धा करील, त्याबद्दल वाद नाही. याचं काय नाही, याचं सोडून द्या. यांनी नीट राहावं, मराठ्यात दुही निर्माण करू नये सरकारसाठी. विनाकारण, कारण त्याची भाषा लक्षात येते, ते आणखीन एक बोललाय मला पत्रकार बंधूंनी सांगितलं की याच्यासारखं काय ते संजय राऊत सारखं सकाळी येतो. म्हणजे ही नक्की सुपारी आहे का नाही ट्रॅपची, हे ट्रॅप आहे का नाही, नक्की ट्रॅप आहे का नाही हो. म्हणजे मी मराठा समाजासाठी रोज बोलतो, याची काय गांठ दुखती. म्हणजे हे खाण्याचा मिंदेपणा आहे. खाणं, लोकांचं शेण खाल्लं की त्या बाजून बोलावं लागतं. आणि पण जात ध्यानात ठेव म्हणा जरा, चला भोकून द्या त्याला थोडे दिवस, ते भोकणारच आहे आता, कारण त्याच्या पाठीशी ट्रॅप आहे आणि त्या मायाजाळात ते उतलेला आहे, तर त्याला ते भोकणार, ते बंद नाही करणार आणि त्याला उपलब्ध सुद्धा हे राहणार आहे. पण सरकारने ट्रॅप थांबवला तर बरं आहे, नसता त्याच्यासाठी तुम्हाला लय फळं भोगावं लागणार आहे. त्यांच्याबद्दल नाही विचारत, पण आता ते जसे तुमच्यासोबत काम करत होते तसे आणखी लोक असतील जे सरकारसाठी काम करत असतील किंवा सरकारसाठी तुमच्यावर लक्ष ठेवून असतील, असे आणखी कोणी लोक आहेत तुमच्या आजूबाजूला, तुम्हाला असं काही जाणवलं आतापर्यंत, काही माहिती आहे तुमच्याकडे? आजूबाजूला बी आहेत, राज्यभरात बी आहेत, पण मराठी डाळ शिजून देत नाहीत. पण यांनी तुकाराम महाराजांच्या नावाखाली त्यांच्या आड लपून मराठ्यांचा घात सरकारसाठी करायचा ठरवला. सरकारचं म्हणणं आहे मी 10% घ्यावं, आम्ही ते घेत नाहीत, आम्हाला ओबीसीतून पाहिजे. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आडून लपायचं आणि मग बाकीचे खोटं-नाटं बोलत राहायचं. सरकारसाठी काम नको करू, जातीसाठी कर. ही प्रसिद्धी थोड्या दिवसाची आहे, लय मस्तीत आले करू नको. प्रसिद्धी थोड्या दिवसाची, परत प्रसिद्धीसाठी जात नको मोडू, जात नको बदनाम करू, तुकाराम महाराजांना नको बदनाम करू, आम्हाला नको करू. आणि त्याबद्दल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल तर आपण वारकरी धर्माला मानतो, देवदेवताला मानतो, म्हणून तर आपण माफी मागून काही करायची तयारी, काही बी. खास जे महंत मंडळी ते म्हणते ते करायला मी तयारी. तू नाही, तू जाय रे, तुम्हाला आम्हाला माहिती, सगळ्याला माहिती तू कुठला आहे, तू कोणत्या गावात होता, तू ते गाव सोडून दुसऱ्या गावात कमून गेला, तू ते सगळं माहिती. महाराज पदवीला डाग लावू नको, बोंगाऱ्या डाग लावू नको. याच्यानंतर मला त्याचा प्रश्न विचारू नका. त्याला 15 दिवस काय भोकाच्यात भोकून द्या, एकदा अंमलबजावणी झाली की ते गप्प पडन, तोवर ते गप्प पडणार नाही. कारण शेवटी सरकारच्या जाळ्यात गुंतलेला माणूस तो कामच करणार, तो बोलतच राहणार. त्यामुळे त्याला किंमत द्यायची काही गरज नाही मला.
एक वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला. खरं तर तुम्ही असं म्हणाला आहात की मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो निकाली लागल्यानंतर मी शेतकऱ्यांचे प्रश्न उभे करेन, म्हणजे बऱ्याच सामाजिक क्षेत्रात मी काम करेन. आत्ता शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आहेत आणि आज त्यांच्यावर शत्रूच्या धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत. शेतकरी आंदोलन करण्यासाठी जात आहेत, दिल्लीच्या सीमेवर त्यांना अडवलेलं आहे आणि शत्रूच्या धुराच्या ज्या नळकांड्या आहेत त्या फोडल्यात. कशा प्रकारे पाहता, हे कितपत योग्य आहे? शेतकऱ्यांवर अशा प्रकारे कशामुळे फोडल्यात काय फोडल्यात माहीत नाही, ज्याबद्दल माहीत नाही त्याबद्दल आपण कमेंट करू नये. कमून फोडल्यात, काय झालंय, कसं झालंय, परंतु शेतकऱ्याचे प्रश्न सोडलेच पाहिजेत या मताचा मात्र मी ठाम. 4 तारखेनंतरचं जे आंदोलन आहे ते महाराष्ट्रापुरतंच मर्यादित असणार की महाराष्ट्राच्या बाहेर याची व्याप्ती जाऊ शकते? हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की ज्यावेळी दादरमध्ये तुमचा कार्यक्रम झाला त्यावेळी शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकेत उपस्थित होते आणि त्यांनी तुम्हाला असं म्हटलं की यानंतर तुम्ही आता राष्ट्रीय जे समाजकारणाचे मुद्दे आहेत, जे आंदोलन आहेत, त्याचं नेतृत्व करण्यासाठी समोर या, राष्ट्रीय मुद्द्यांसाठी तुम्ही लढा, असं त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलेलं होतं. त्यामुळे 4 तारखेनंतरची भूमिका महाराष्ट्रापुरती असेल का देशव्यापी असेल? नाही, सध्या महाराष्ट्रापुरता मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे. कारण हा मराठा आरक्षणाचा आमचा ज्वलंत प्रश्न आहे, आमच्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे, गोरगरिबांच्या, श्रीमंताच्या नाही. श्रीमंत हे काय असं करतात, सरकारच्या ट्रॅपमध्ये येऊन पैसे गुंतवून खोटे नाटे आरोप करतात, तुकाराम महाराजांच्या आडून लपून स्वतःला महाराज म्हणून घेतात आणि असले आरोप करतात. गोरगरिबांची लढाई ही आम्ही जिंकणार आहेत. याच्यानंतर ज्यावेळेस शेतकऱ्यांचा विषय येईल त्यावेळेस ज्यावेळेस आपण घेणार आहे त्यावेळेस ठरवू, पण सध्या हे आंदोलन महाराष्ट्रापुरतंच. त्यावेळी तुम्हाला तुमच्याकडे देशव्यापी नेतृत्व किंवा राष्ट्रीय नेतृत्व म्हणून पाहता येईल जनतेला, ज्यावेळी शेतकऱ्यांचा मुद्दा तुम्ही हाती घ्याल तेव्हा, तशी शक्यता आहे? समाजाचा सेवक, मराठ्यांचा सेवक म्हणूनच काम करेल मी, नेतृत्व म्हणून करणार नाही. कारण मी पहिल्यापासूनच हापापलेलं नाही. प्रसिद्धीला हापापलेलं असतं तर आंदोलन मागं सोडून दिलं असतं आणि प्रसिद्धीच्या बाजूने राहिलं असतं. समाजालाच दैवत मानून चाललोय, गोरगरिबांचं कल्याण करायसाठी चाललोय आणि ते खूप जणाला खपत नाही की गोरगरिबाचं कल्याण करतोय, हे पुढे गेला, याला काहीतरी बदनाम करून मागावाडा, काहीतरी म्हणत राहा. आणि ते म्हणणं चालू आहे 10-20 जणांचं. आणखीन याच्यात 10-20 जण वाढू शकतात, असं सरकारचा ट्रॅपच आहे. देशव्यापी नेतृत्व नाही, पण देशव्यापी आंदोलनामध्ये भविष्यात मनोज जरांगे पाटील दिसू शकतील का मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याच्या नंतर? नाही, आता ते आपण ते ज्या त्यावेळी तशी परिस्थिती बघून आपल्याला ठरवता येईल. पण राज्यापुरतं तर नक्की, देशापुरतेची एकीचं आणखीन बाहेरचा बद्दलची आपल्याला माहित नाही. पण महाराष्ट्रात एकजूट आहे, महाराष्ट्राबद्दल तर नक्की. हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी खरं तर मराठा आरक्षणासोबतच शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याशी बातचीत केलेली आहे. तर महाराज बारसकर यांनी जे आरोप केलेत तो सगळा सरकारचा ट्रॅप आहे आणि असा ट्रॅप सरकारने रचू नये, सरकारच्या चांगलं ठेल, अशी सुद्धा प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली. कॅमेरा पर्सन संतोष सह, मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, अंतरवाली सराठी, जालना.